स्वामी समर्थ. हर हर महादेव. येणाऱ्या महाशिवरात्रीला एक अमृत योग सर्व भक्तांसाठी चालून आलेला आहे. प्रदोष आणि महाशिवरात्री बरोबरच सोमवती अमावस्या देखील यंदा आहे. जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात. योगायोगानं प्रदोष, महाशिवरात्र आणि सोमवती अमावस्या हा सुवर्ण योग सर्व शिवभक्तांसाठी चालून आलेला आहे. त्यामुळे या 3 दिवसामध्ये त्रिदिवसीय पारायण अवश्य करा. आपण ज्या स्वामी महाराजांना आराध्य मानतो ते स्वामी महाराज केवळ शिव उपासकच नसून साक्षात शिवस्वरूप होते. करिता महाशिवरात्रीच्या निमित्तानं स्वामी चरित्र सारामृत असेल, शिवलीलामृत असेल, शिवस्तुती असेल, रामचंद्र भगवंताने लिहिलेलं रुद्राष्टकम अर्थात नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाशमाकाश वासम भजयम हे रुद्राष्टकम वाचा. शंकराची जितकी उपासना या 3 दिवसामध्ये करता येईल तितकी करा. ह्याच सोमवती दिवशी गजानन महाराजांनी नर्मदा स्नान केलेलं आहे. सोमवतीच्या शुभ दिवशी स्वरूप लिंगात्मक दिसते असे शंकर महाराज होते. ह्या सोमवतीचं महिमान फार मोठा आहे. सर्व शिवभक्तांनी या दिवशी शिव उपासना करा आणि शिवमय होऊन जा. श्री स्वामी